नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे। सोलर पतदिव्यांचे बिल अदा करण्यासाठी तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। ही धडक कारवाई काल दुपारी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली। तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावपाड्यांमध्ये LED सोलर पतदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले होते। सदर कामासाठी कोट्यवधींचा निविदा मंजूर होऊन वर्क ऑर्डर निघाली होती। काम पूर्ण करूनही बिल मंजुरीसाठी उपअभियंता इंगळे याने आधी हजारोंची आणि नंतर तब्बल 8,50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। पैसे दिल्याशिवाय पुढील बिलांवर सह्या करणार नसल्याची धमकी दिल्याने ठेकेदाराने थेट ACB कडे धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ACBने सापळा रचून 8 लाखांची लाच स्वीकारताना उपअभियंत्याला पकडले। या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील बोकाळलेली लाचखोरी पुन्हा एकदा उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।